नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. बीडचे पालकमंत्री म्हणून अजित दादा यांची वर्णी लागली. तिकडे राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू होतं आणि इकडे पालकमंत्र्यांची यादी रात्री उशिरा जाहीर झाली. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं की बीडचे पालकमंत्री कोण होणार. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, मुख्यमंत्री की आणखी कोणी. पण जेव्हा पालकमंत्र्यांची यादी महाराष्ट्राच्या समोर आली तेव्हा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे झाले, ना पंकजा मुंडे झाल्या, ना मुख्यमंत्री झाले. झाले ते उपमुख्यमंत्री अजित पवार. पुण्यासह त्यांनी बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली की आता बीड दादा सुतासारखा सरळ करणार का. याआधी याच बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी 2014 ते 2019 असं 5 वर्ष बीडचं पालकमंत्रीपद सांभाळलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात धनंजय मुंडे यांनी 2 वर्ष पालकमंत्रीपद सांभाळलं 2020 ते 2022. नंतर अजितदादा आपल्या काही समर्थकांना घेऊन आपली वेगळी राष्ट्रवादी घेऊन या युती सरकारमध्ये सामील झाले आणि ती बनली महायुती. मग पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना 2023 ते 2024 या काळात बीडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. म्हणजे 2014 ते 2024 या दरम्यान जर आपण पाहिलं तर या 10 वर्षांच्या काळात 8 वर्ष पालकमंत्रीपद राहिलं ते या बहीण भावाकडे. आता प्रश्न हा आहे की यावेळी पालकमंत्रीपद मुंडेंना मिळणार की मुंडेंचं घराणं सोडून इतर कुणाला. तर याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं. आता पालकमंत्री बीडचे अजित पवार असतील. आता अजित पवार जर बीडचे पालकमंत्री झाले असतील तर मात्र बीडकरांकडून अजितदादांकडे अपेक्षा असणारच, बीडकरांच्या अजित पवारांकडून अपेक्षा असणारच. आणि त्या त्यांनी का नको करायला. कारण याच बीड जिल्ह्यात जे प्रकरण घडलंय मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येचं, खंडणीखोरांचं, गुन्हेगारीचं, या सगळ्यांवर वचक, जाब, जरब आणि चाप बसवण्यासाठी अजित पवार योग्य असतील की नाही हे पुढील 5 वर्षात बीडचेच सगळे जी जनता आहे तीच सांगणार. त्यामुळं आजचा विषय हाच आहे की बीडमध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे, बीडमध्ये जे काही नको इतकी गुन्हेगारी फोपावलेली आहे, त्या सगळ्यांना आता सुतासारखं सरळ करायची वेळ आली आहे. आणि ते अजितदादा करणार का. आजच अंजली दमानिया यांनी या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले या मुख्य आरोपीच्या गुन्ह्यांची जंत्रीच एक्स वर पोस्ट केली. त्यामुळे माझा आता सवाल हाच आहे, घुलेच्या गुन्ह्यांची पाहता जंत्री ऍक्शन घेणार अजितदादा म्हणजेच पालकमंत्री. प्रश्न हा उरतो की सुदर्शन घुले हा काही काल परवा आरोपी बनलेला नाहीये. बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातलं टाकळी गाव या गावचा हा रहिवासी. आणि 2015 पासून आतापर्यंत म्हणजे 2024 पर्यंत याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. अंजली दमानिया यांनी त्याच्यावरच्या FIR ची यादीच एक्स वर पोस्ट केली. त्यात त्या एक वाक्य देखील म्हणालेलं आहे की या गुन्हेगारांनी जे काही गुन्हे केलेले आहेत त्यांची कलम लिहून लिहून आपण थकू, पण हे गुन्हेगार गुन्हे करून थकणार नाही.
आता ती कलम पण इतकी भयानक आहेत. दंगा करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करणे, शस्त्रांचा धाक दाखवून धमकावणे, अशी बरीचशी यादी आहे. 307, 365, 326, 325, 304, 34, 147, 143, प्रचंड 149, एवढे सगळे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. आणि हे 2015 पासून आहे. आता 2015चा जर विचार केला तर त्यावेळी पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या. त्यानंतर त्याची जी जंत्रीय गुन्ह्यांची त्याचा विचार फक्त जर आपण केला तर 2015ला त्याच्यावर गुन्हा दाखल आहे अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात. त्यानंतर 2019ला गुन्हा दाखल आहे केज मध्ये. अर्थात यावेळी जर आपण पाहिलं तर एकतर जो काळ आहे त्या गुन्ह्याचा, महायुती सरकार म्हणजे युतीचं सरकार जाताना आणि मवियाचं सरकार येताना, त्यामुळे त्यावेळी जर आपण पाहिलं तर तिथे देखील मुंडे घराण्यातलेच पालकमंत्री. त्यानंतर 2023 पुन्हा धनंजय मुंडेच पालकमंत्री. धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. केज 2023 त्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे धनंजय मुंडे पालकमंत्री. केज 2023 धनंजय मुंडे पालकमंत्री. केज 2024 धनंजय मुंडे पालकमंत्री. आणि केज 2024 आणि आता केज 2024 म्हणजे केज, अंबाजोगाई आणि धारूर हे एकूण 8 गुन्हे या 3 पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे. पालकमंत्री कोण? कधी पंकजा मुंडे. पालकमंत्री कोण? तर कधी धनंजय मुंडे. आता हे जे घुले सुदर्शन घुले आहेत, हा जो कोण आरोपी आहे, आता जो मकुकामध्ये अटक आहे त्याला संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी म्हणून एसआयटीनं दावा केलेला आहे. वाल्मिक कराड तर त्या या सगळ्या टोळीचा एक सदस्य आहे असं एसआयटीने म्हटलंय. मग असा हा सुदर्शन घुले ज्याच्यावर 2015 पासून गुन्हे दाखल होत आहेत, म्हणजे आतापर्यंत 9-10 वर्षांचा काळ लोटलाय. मग या 9-10 वर्षांमध्ये त्याच्यावर एवढ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना याला कोणत्या गुन्ह्यात अटक झाली होती का? याला तडीपार केला गेला होता का? हा हिस्ट्री सिटर झाला होता का? सराईत गुन्हेगार म्हणून याची नोंद करण्यात आली होती का? मग इतके वर्ष हा मोकाट कसा होता? कुणाच्या वरदहस्तानं होता? म्हणजे हा वाल्मिक कराडशी संबंधित, आणि वाल्मिक कराड कुणाशी संबंधित आहे स्वतः वाल्मिक कराडनी सांगितलेलं आहे आणि धनंजय मुंडेंनी पण सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड आणि माझे निकटवर्तीय संबंध आहेत. मग एकटा सुदर्शन घुले का? नाही. त्याच्यासोबत विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सांगळे, कृष्णा आंधळे. 42वा दिवस आहे. कृष्णा आंधळे आजही फरार आहे. हे एवढे सगळे आरोपी ज्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दंगा करणे, धारदार शस्त्रानं धाक दाखवणे, धमकावणे, हे सगळे गुन्हे दाखल आहेत. मग हे सगळे पालकमंत्री मुंडे असताना एवढ्या सगळ्या काळामध्ये पंकजा मुंडे त्या ठिकाणी पालकमंत्री असताना हे मोकाट कसे काय? यांच्यावर फक्त गुन्हेच का दाखल? त्यातल्या यांना शिक्षा का नाहीत पुढे झाल्या? यांच्यावर तडीपारी का नाही झाली? किंवा संघटित गुन्हे करणाऱ्याचे पण गुन्हे यांच्यावर कितीतरी दाखल आहेत. 143, 147, 148, 149. मग त्या 10 वर्षात यांच्यावर मकोका का लागला नाही? हा मकोका लावण्याची जबाबदारी होती का नव्हती? म्हणजे या सगळ्या विचारांचा त्यावेळी पण 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते. प्रश्न हाच उरतो की का नाही यांच्यावर मकोका लागला? मविया सरकारच्या काळात सुद्धा धनंजय मुंडे होते, पालकमंत्री होते. मग उद्धव ठाकरे यांच्या काळात यांच्यावर का मकोका लागला नाही? शिंदे सरकार जेव्हा होतं त्या काळात देखील धनंजय मुंडे पालकमंत्री होते. मग त्या काळात यांच्यावर मकोका का लागला नाही? 2015 पासून गुन्हे आहेत ना सुदर्शन घुलेवर.
वाल्मिक करारावर तर 14 केसेस दाखल आहेत. परवाच त्यांच्या वकिलांनी सांगितलं की 12 केसेस मध्ये ते दोषमुक्त आहेत आणि 2 केसेस राजकीय आंदोलनांच्या आहेत. म्हणजे प्रश्न हाच उरतो की एवढं सगळं या गुन्हेगारांची सगळी तिथे जी काय फोपावलेली दहशत आहे ती दहशत नष्ट करण्यासाठी आता खऱ्या अर्थानं त्या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुणीतरी धाक देणं, जरब बसवणं, वचक बसवणं, दहशत मोडून काढणं, या सगळ्यांना सुतासारखं सरळ करणं, यासाठी खमक्या पालकमंत्री पाहिजे. म्हणून बीडकरांच्या आता अजितदादांकडून अपेक्षा आहेत की होय दादा, आता तुम्ही बीडचे पालकमंत्री झालेला आहात, आता तुमच्याकडनं या अपेक्षा आहेत. तिकडे अधिवेशन पार पडलं शिर्डीचं, नंतर दादा जालन्यात गेले, तिथे कार्यक्रम होता. या दरम्यान अजितदादांचं जेव्हा पालकमंत्री पद जाहीर झालं तेव्हा चर्चा आता या सुरू झाल्या की धनंजय मुंडे यांना पालकमंत्री मिळालं नाही, मान्य आहे, पण धनंजय मुंडे ज्या पक्षाशी संबंधित आहेत त्याच राष्ट्रवादीचेच अध्यक्ष त्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत. त्यामुळं आता अजितदादा पालकमंत्री जरी असले तरी शॅडो पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेच असणार, अशा राजकर्त्यांनी, विविध नेत्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. सर्वसामान्यांमध्ये देखील ही चर्चा सुरू झाली. आता हाच प्रश्न शॅडो पालकमंत्री पदाबाबतचा अजित पवारांना जेव्हा विचारण्यात आला तेव्हा अजित पवार काय म्हणालेत पाहूया. बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आता नवीन विषय आलेला आहे की तुम्ही शॅडो पालकमंत्री हे धनंजय मुंडे असतील म्हणे, आणि त्यामुळे तुम्ही आपण अजित पवारला किती वर्ष ओळखता? खूप वर्ष. अजित पवार तसा वागून पुढे म्हणजे कसा वागतो नाही, लोकांचं काय म्हणणं आहे आता तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना. ऐकलं? अजितदादांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही भले पालकमंत्री झाला असाल बीडचे, तरी देखील शॅडो पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे असतील अशी चर्चा. त्यावर अजितदादांनी उत्तर दिलं की हे बघा, तुम्ही मला किती वर्षांपासून ओळखता, मी तसा वाटतो का तुम्हाला? बीडमध्ये गेल्यानंतर जनतेला काय म्हणायचं मला कळेल, असं उत्तर अजितदादांनी दिलं. आता याच बीडच्या पालकमंत्री पदावरून काय झालं? धनंजय मुंडेंनी तर अजितदादांचं अभिनंदन केलं आणि मीच अजितदादांना विनंती केली होती की त्यांनी बीड जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी असं म्हटलं. तिकडे पंकजा मुंडे काय म्हणाल्या? बीड जिल्ह्याची मी कन्या आहे, त्यामुळे मला हे पालकमंत्री पद मिळालं असतं तर आनंद झाला असता, पण शेवटी मी पालक आहे, पालकमंत्री अजितदादा आहे. त्यांना जालन्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं. आता अजितदादांना ही बीडचा अनुभव आहे, म्हणजे पंकजा मुंडेंची इच्छा होतीच की मला बीडचं पालकत्व हवं म्हणून. धनंजय मुंडे यांची देखील सुप्त इच्छा असणारच, पण आपल्याच पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वानं आपलं जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मी नकार कसा द्यायचा? दुसरी गोष्ट, मीच सांगितलं होतं त्यांनी बीडच्या जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी घ्या, त्यामुळे विषयच येत नाही. आता प्रश्न हा उरतो मग इतर सगळ्या त्याच बीड जिल्ह्यातल्या ज्या 4 आमदारांनी, आता उरले 4, त्या सगळ्यांनीच विरोध केला होता की धनंजय मुंडेंना पालकत्व देण्यात येऊ नये बीड जिल्ह्याचं, पंकजा मुंडे यांना देखील देण्यात येऊ नये अशी देखील चर्चा झाली. त्यामुळे त्यांना तर निश्चितच आनंद झाला. धस यांनी तर स्पष्टच म्हटलं की आता बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गुन्हेगारी नष्ट होण्यास मदत होईल. अजितदादांचा एकदम बारकाईचा अभ्यास असतो, अजितदादांचं बीडशी देखील चांगले संबंध आहेत, त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी फरक पडू शकतो. ही धस यांची प्रतिक्रिया होती. आता हे झालं नेत्यांची प्रतिक्रिया. सर्वसामान्यांना काय हवंय, काय अपेक्षित आहे हे महत्वाचं. आता प्रश्न काय भेडसावतोय? मुळात महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून एक वेगळाच वाद पेटवला गेलाय, मराठा वर्सेस ओबीसी. आणि जेव्हा आता संतोष देशमुख
या हत्याकांडात सगळे आरोपी वंजारी समाजाचे असल्यानं आणि संतोष देशमुख ज्यांची हत्या झाली ते मराठा समाजाचा असल्यानं यामध्ये मराठा वर्सेस वंजारा असा वाद पेटवण्यात आला. त्यात काल धनंजय मुंडेंनी भाषणात म्हटलं की एक जात पाहून विशिष्ट जातीच्या लोकांना गुन्हेगार ठरवलं जात आहे. आता इथे जातीचा संबंधच येत नाही ना. आणि आता जर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा झालेले आहेत तर अजितदादांच्या स्वभावाला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. अजितदादा म्हणालेत ना आता, तुम्ही मला किती वर्षांपासून ओळखता? अख्खा महाराष्ट्र तुम्हाला अनेक वर्षांपासून ओळखतो. तुमचं वैशिष्ट्य काय सांगतो? तुम्ही जात पात अजिबात मानत नाही, हे स्पष्ट अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुमचं कितीतरी वेळा कौतुक केलंय. बर जाहीर सभेत, भाषणात, मुलाखतीत अजितदादांबद्दल राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे की अजितदादांनी कधीही जातपात मानली नाही. कौतुक आहे, अभिनंदन आहे अजितदादांचं. त्यामुळे अजितदादांनी आता पहिला ठोका टाकला पाहिजे तो जातीयवाद जे करतायत ना त्यांच्यावर. अजितदादांनी हे जे जातीयवाद करतायत ना त्यांच्या पहिल्यांदा मुसक्या आवळल्या पाहिजे. कारण की याच लोकांनी चांगल्या सौहार्द म्हणून ज्या काही दोन जाती नांदतायत, समाज नांदतायत ना, त्याच्या जातीचं विष कालवण्याचा प्रयत्न केलाय. तो पहिल्यांदा हाणून काढला पाहिजे. अजितदादा जातपात मानत नाही ते महाराष्ट्राला माहिती आहे. आता बीडमध्ये जो कोणी, मराठवाड्यामध्ये जो कोणी, विदर्भात जो कोणी किंवा अख्ख्या महाराष्ट्रात कोणी हा सगळा जातीपातीचा खेळ सुरू केलाय ना त्याला पहिल्यांदा हाणून काढा. आणि ही तुमच्याकडनं बीडकरांची पहिली अपेक्षा आहे, नवे अख्ख्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. अख्ख्या महाराष्ट्राची अपेक्षा. कारण या जातीपातीच्याच गोंधळामुळं अनेकांची घरं फुटली, अनेकांची डोकं फुटली, अनेकांच्या डोक्यात नको त्या गोष्टी भरल्या गेल्या. मराठी माणसाच्या दुकानात ओबीसी समाजाच्या माणसानं जायचं नाही, ओबीसी माणसाच्या समाजात मराठी समाजाच्या माणसानं जायचं नाही. अरे कुठली रीतभात अख्ख्या महाराष्ट्रात असं कधीच बघायला मिळालं नाही. आपण जाती भेदाच्या लढाईकडे चाललोय, आपण जाती अंताच्या लढाईकडे चाललोय. काल चक्र उलट फिरवू नका आता कोणी. इथं जे प्रकरण घडलंय ना, या प्रकरणामध्ये माणूस मेलाय. मी त्याही पुढे जाऊन बोलतो, माणुसकी मेलीये. संतोष देशमुख यांना ज्या निर्दयतेनं, ज्या क्रूरपणे, ज्या निष्ठुरपणे मारलंय ना त्यात माणुसकी मेलीये. कारण की ज्याच्याकडे माणुसकी शिल्लक असते ना तो असा माणूस मारत नाही. म्हणून पहिल्यांदा हा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे की ही जात 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 या सगळ्या गोष्टींवर जे काही चालू आहे ना महाराष्ट्रात, हे पहिल्यांदा राजकारण संपवलं पाहिजे. म्हणून अजितदादांना बीडकरांनी पहिली ही विनंती करायला पाहिजे, बीडकरांची हीच अपेक्षा आहे पहिली, की हे सगळं जातीपातीचं राजकारण आहे ना याच्यावर पहिल्यांदा वचक आणा. हे सगळं नष्ट करण्याचा प्रयत्न करा. दुसरा मुद्दा, गुन्हेगार. संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आता एक असं काही वातावरण करून टाकलंय की जणू काही बीड जिल्हा हा पूर्णपणे गुन्हेगारांचा जिल्हा बनलाय की काय. बीडमध्ये दुसरं काही नाहीच, चांगलं काही नाहीच. काहीही बीड बद्दल लोक बोलायला लागलेत. बीड म्हणजे फक्त आता गुन्हेगारांचा तळ बनलाय. ही पहिली प्रतिमा बीडची संपवायला पाहिजे. ही पहिली प्रतिमा बीडची जी काय आता लोकांनी करून ठेवली ना ती पूर्णपणे बाजूला करायला पाहिजे. त्यासाठी काय प्रयत्न करायला लागतील? हे पहिले जे गुन्हेगार आहेत ना यांना ना अक्षरशः भर रस्त्यात यांची धिंड काढली पाहिजे. यांना पडवलं पाहिजे, यांना तुरुंगात डांबलं पाहिजे. यांच्या सगळ्या जुन्या फायली, जुन्या केसेस बाहेर काढून एक एक प्रकरणात यांना शिक्षा द्यायला पाहिजे. तर आणि तरच हे सगळे प्रकार कमी होतील. कारण की बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी एक विशिष्ट टोळी म्हणून जी काही कार्यरत आहे आता, कराड अँड इट्स कंपनी, कराड अँड इट्स गँग, हे घुले, चाटे, आंधळे, सांगळे, ही जी सगळी जी काही ही गुन्हेगारांची पिलावळ आहे ना यांचे सगळे गुन्हे काढा. हे तर सुदर्शन घुलेची फक्त मी FIR कॉपी आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय. अशा प्रत्येकाच्या गुन्ह्यांची जंत्री आहे.
या प्रत्येकानं ते जे काय उद्योग केलेत ना ते सगळे दादा खणून काढा पहिल्यांदा. आणि यांच्या सोबत जे काय अजून बोंबलत फिरतायत ना बाहेर मोकाट, आहेत बरीच नावं, गोट्या गित्ते आणखी कितीतरी नावं आहेत जे अजून कुठं म्हणजे रडारवर पण नाही आली, रेकॉर्डवर पण नाही आली पोलिसांच्या. त्या सगळ्यांना आता पहिल्यांदा घ्या. आणि हे जे आता आत आहेत ना हे अजिबात सुटणार नाहीत यासाठी दादा पहिल्यांदा प्रयत्न व्हायला पाहिजे. कारण की याच गुन्हेगारांनी चालतंय समजून आणि आपल्यावर आहे राजकीय वरदस्त हे समोर ठेवून जो काही धाक आणि दहशत त्या बीड जिल्ह्यात निर्माण केली, विशेषतः परळीमध्ये ना, त्याच हे सगळं पुढं फलद्रूप आपल्याला पाहायला मिळालं. अहो यांच्यावर राजकीय अंकुशच नाही, यांच्यावर राजकीय वरदस्त असेल तर हे उड्या मारणारच, हे धाक दपटशाही दाखवणारच, हे समाजाला त्रास देणारच. म्हणून एक खमक्या पालकमंत्री, तुमची तर ओळखच आहे, वक्तशीर, शिस्तप्रिय, शिस्तबद्ध, वेळ प्रसंगी रागीट, तितकेच हळवे, ही तुमची स्वभावाची खासियत आहे. तुम्हाला तुमची खुशामत केलेली आवडत नाही ना. मग आता दाखवाच बीडकरांना की कसं सुंदर शांत सुख समृद्धानी तुम्ही देखील जगू शकता. मी आहे, पहिले विश्वास द्या बीडकरांना की मी पालकमंत्री जिल्ह्याचा, काळजी करू नका. कुणी असू देत, कितीही मोठा असू देत, कितीही मोठ्या बापाचा असू देत, तुमचीच भाषा असते अशी, कितीही मोठ्या बापाचा असू देत, तो माझ्या जवळचा असो, माझ्या पक्षातला असो किंवा आणखी कुणी असो, त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. दादा तुमची ही ओळख आहे आणि याच ओळखीनं तुम्ही आता बीड सुधरवा, ही खरी अपेक्षा, ही खरी गरज आहे आता. आणि याचीच अख्ख्या महाराष्ट्रात आता चर्चा झाली आहे की बीड दादा सुतासारखं कसं सरळ करणार. आणि दादा करू शकतात, ते करून दाखवू शकतात. पुण्याचं पालकमंत्रीपद जेव्हा तुम्ही स्वीकारलं, त्या कोयता गँगने धुमाकूळ घातला होता अक्षरशः पुण्यामध्ये. तुम्ही सगळ्यांना आदेश दिलेत, सगळ्या पोलिसांना, मला माहित नाही हे सगळे सापडले पाहिजेत कोण असतील ते, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. म्हणजे ही जी जरब आहे ना, ही जरब त्या बीडमध्ये पण असली पाहिजे. तिथं ती नव्हतीच. तिथं सगळे मोकाट होते, काहीही करा. अहो पोलीस आणि गुन्हेगार गळ्यात गळे घालून फिरत असतील, एकत्र चहा पाणी मारून हवा पाण्याच्या गप्पा मारत असतील, तर काय अपेक्षा करायची चोर आणि पोलीस म्हणजे हे काय नातं आहे, चोर आणि पोलीस? आणि त्यात या दोघांवरचा हस्त वेगळा, राजकीय वरदस्त. आज जितेंद्र आव्हाडांनी एका माध्यमावर मुलाखत देताना मोठा गौप्यस्फोट केला. अहो किती प्रकरण आहेत, आहे मी अजून पुढे येणार आहे. रामकृष्ण बांगर थेट त्यांनी सांगितलं, अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो, माझ्या प्रेक्षकांना कळावं म्हणून मी ती माहिती देतोय. जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट सांगितलं, रामकृष्ण बांगर अख्खी फॅमिली, स्वातंत्र्य युद्धामध्ये लढलेली अशी चांगली फॅमिली, सोज्वळ, शांत. काय केलं या वाल्मिकी कंपनीनी? अहो 70 वर्षांच्या रामकृष्ण बांगर यांच्या पत्नीवर फायरिंगचा गुन्हा दाखल केला. 70 वर्षाच्या स्त्रीवर फायरिंगचा गुन्हा दाखल केला. आज दोघंही फिरतायत, अॅट्रॉसिटी आणि असले गुन्हे आम्हाला वाचवा म्हणून न्याय द्या. कोण बघते त्यांच्याकडे? आणि काय हे सगळं कशासाठी? तर यांच्या संस्था आपल्याला बळकवायच्या होत्या म्हणून. कुणाला पाहिजे तेवढ्या संस्था? या वाल्मिकी संस्थांचं करायचं का? त्याला काय कळतं याच्यातलं आणि काय करणार होता तू? आता वाल्मिकी कराडची जी काही प्रॉपर्टी सगळे कारनामे गाजतायत, त्यात कुठं नाव आलंय शिक्षण संस्था उभारले, शाळा बांधलेली, आश्रम बांधलाय? नाही. फ्लॅट, जमिनी, पैसे याच्यापुढे काहीच नाही. शेती, अहो कुठे घेऊन जाणार एवढं सगळं? म्हणजे फक्त एकट्या वाल्मिकी कराडचं आहे का? परवा मनोज जरंगे पाटील म्हणाले हे एवढं काय त्याचं एकट्याच आहे? कणिक भरलेत, कणिक, असं स्वतः म्हणाले जरंगे. कणिक भरलीत. कणिक म्हणजे कळते तुम्हाला सगळ्यांना. मग एवढं सगळं भरलंय तर ते एकटा थोडीच खाणार आहे आणि पचवणार आहे. मग ह्याला वाट, त्याला वाट, ह्याच्या नावावर, त्याच्या नावावर. हे सगळं खणून काढा. दादांनी हे सगळं खणून काढलं पाहिजे.
सगळं मुळासकट उपटून काढलं. मी तर म्हणतो अजितदादांनी बीडमध्ये ना पालकमंत्री या नात्याने तिथं तळच ठोकावा. महिन्यातनं 2 दिवसात तुम्ही दर मंगळवारी बैठक घेता, रोज सकाळी 6 वाजता उठता, सवय लावा तिथल्या पोलिसांना, पेट्रोलिंग वाढवा, राऊंड वाढवा, चप्प्यात चप्प्यात पोलीस असले पाहिजेत. काय नेमकं चालतंय, काय घडतंय बीडमध्ये, प्रत्येक गोष्ट खणून काढा आणि बीडकरांना सुखानं जगण्याची कुठे ना कुठेतरी संधी उपलब्ध करून द्या. ते तुम्ही करू शकता. अगदी योग्य हातात बीडचं पालकमंत्रीपद गेलेलं आहे. वाट बघतायत बीडकर की तुम्ही कधी येणार आहात. 26 जानेवारीला ध्वजारोहणाला भरे तुम्ही उपस्थित नाहीये. त्या दिवशी तुम्हाला पुण्यामध्ये ध्वजारोहण करायचंय. त्या ठिकाणी मंत्री दत्ता भरणे जाणार आहेत तुमच्याऐवजी. पण त्यानंतर मात्र दादा त्या बीडला अशी ओळख निर्माण करून द्या की बी फॉर बीड, बी फॉर नॉट बिहार ही ओळख करून द्या. आणखी बीड सुरुवातीपासूनच उत्तम आहे. बीड मधली जनता सोशिक आहे, सहन करत आलेली आहे. किती सोसायचं तिने आणखी काढा खडून प्रकरण. ते जे काय अवॉर्ड म्हणतात ना एक प्रकरण, त्या अवॉर्ड सांगतात म्हणून या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. गुन्हे दाखल आहेत. बापू आंधळे हा गुन्हा, जो काय बापू आंधळेंचा जो काही मरकळवाडीचे सरपंच होते त्यांची पण हत्या झाली 29 जून 2024ला, त्यांची पण हत्या झालेली आहे. त्या हत्या प्रकरणामध्ये परस्पर विरोधी फिर्यादी आहेत, गोट्या गित्ते आणि महादेव गित्ते म्हणून. त्या गोट्या गित्तेने दिलेली फिर्याद आहे, त्याला गोळी लागलेली आहे आणि बापू आंधळेला बबन गित्तेने मारलाय असं म्हटलेलं. गोट्या गित्ते कुठे फिरतोय बोंबलत बघितलं ना आपण. अख्खे व्हिडिओ व्हायरल झाले वाल्मिक कराडला केसला नेताना, ताफ्यात पोलिसांच्या मागे पाठलाग करताना. अण्णा आमचं दैवत बघा व्हिडिओ व्हायरल झालेले. तो गोट्या गित्ते पहिले शोधा, म्हणजे त्या गुन्ह्यातला तपास लागेल. महादेव गित्ते जे जखमी झाले होते त्यांचा जबाब पहा, त्यांनी पण दिलेला आहे त्या ठिकाणी. त्यांनी पण स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की या ठिकाणी जो काही गुन्हा दाखल झालेला आहे किंवा जे काही घडलेलं आहे ते हे जे मला मारायला होते त्यातल्याच कुणाची तरी गोळी बबन यांच्या जे मरकळवाडीचे सरपंच आहेत बापू आंधळे त्यांना लागली आणि ते जागेवर पडले. त्यांनी दिलेला जबाब आहे. दोन्ही परस्पर विरोधी फिर्यादी आहेत, त्याचा तपास करा. बबन गित्ते कुठं फरार आहेत त्यांना शोधून काढा. त्याशिवाय तो न्याय मिळणार नाही. त्या प्रकरणामध्ये काय झालं, मरकळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचं, त्यांच्याही घरात दुःखाचं सावट आहेच ना. त्यांच्याही घरात आज सगळ्यांना हेच वाटत असेल ना की आम्हाला न्याय कधी मिळणार. आणि त्याच गुन्ह्यात वाल्मिक अण्णा कराड आहे का वाल्मिक अण्णा आहे का वाल्मी अण्णा आहे, ते नाव बघा कसं लिहिलंय. ते लिहिणारे कोण पोलीस आहेत शोधून काढा. का असं लिहिलं बाबा, FIR मध्ये असं नाव का, पूर्ण नाव का नाही लिहिलं, काढा ना शोधून ते सगळी प्रकरण. आता तेव्हा का नाही मकोका लागला, मग तेव्हा पण संघटित गुन्हेगारीच होती ना. बघा त्या गुन्ह्यात पण जर हेच वाल्मिक कराड असेल, हाच वाल्मिक कराड, तर तो देखील स्पॉटवर नाहीये. आणि आताच्या गुन्ह्यात संतोष देशमुखांच्या पण जर आपण बघितलं तर तो देखील त्या स्पॉटवर नाहीये. सगळं करतंय कोण, त्याची टोळी. ही टोळीच करतेय सगळं. आता याच्यात जे सुदर्शन गुलेचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये बघा 143, 149, 147, 148, 324, 506, 504, 326, 143. कितीतरी वेळा संघटित गुन्हेगारी दिसते इथे. जमाव करायचा, दहशत पसरवायची, धमकवायचं, मारायचा प्रयत्न करायचा, अपहरण करायचं, खुनाचा प्रयत्न करायचा. मग एवढं सगळं जे घडतंय याचा अर्थ यांना कोणीतरी डिरेक्शन देत आहे. त्यामुळे बिंदास्त करतायत. आहे आपल्या मागे आपल्याला सांभाळणारा, काय फरक पडत नाही, घ्या करून. हे कुठून आलं सगळं, एवढी यांच्यात हिंमत आली कुठून. पहिल्यांदा यांची ही हिंमत ठेचा. गुन्हे करणाऱ्याची अहो चळचळ कापले पाहिजेत पोलिसांना गुन्हेगार. इथं झालंय उलटच. इथं पोलीसच यांची नावं नीट व्यवस्थित रेकॉर्डवर लिहित नाहीत. गुन्हे दाखल आहेत तर त्यांना अटक करत नाहीत. अटक असतील तर खटला पुढे चालवत नाहीत. खटला पुढे चालवायचा तर शिक्षा होत नाही, अशी परिस्थिती आहे. पुरावेच नाहीत. आणि जो काय राखेचा प्रकार जो आलाय ना
वाल्मिक अण्णाचा धाक आणि परळीची राख हा जो काही सगळा प्रकार पडला, त्या राखेच्या माध्यमातून जे काही चालतंय सगळं तिथलं अर्थकारण, आणि त्यात कसं पिचलं जातंय सगळ्यांना, त्यात कशा नको त्या मार्गानं, वाम मार्गानं आर्थिक संपत्ती लुबाडली जातीये, वर्चस्व प्रस्थापित केलं जातंय ना, ते पण एकदा प्रकरण बाहेर काढा दादा. आता तुम्हीच या बीडला वाचवू शकता, तुम्हीच या बीड मधल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकता, विश्वास देऊ शकता की काळजी करू नका, मी येतोय म्हणून. बीड जिल्ह्याला सुधरवण्याची ताकद आता तुमच्यात आहे आणि ही खात्री आहे की तुम्ही ते करू शकाल. आता वाट बघतायत बीडकर तुमची. जसं पुणे सुधरवलं ना तसं बीड सुधरवा. अतोनात हाल झाले तिथल्या जनतेचे. त्यामुळे हे सगळं थांबवायचं असेल ना दादा, तर तुम्हाला पहिल्यांदा कोणत्याही परिस्थितीत हे बीड मध्ये जे काही नको ते चाललंय ना, या गुन्हेगारांची जी वळवळ आहे ना, ती वळवळ थांबवली पाहिजे. हे ज्यांच्या जीवावर जगतायत किंवा ज्यांच्या मुळं यांचं सगळं बिंदास सगळं काही चालतंय, सब चलताय, ती सगळे कोण आहेत पहिले शोधून काढा. आणि मग कुणीही असो, शिक्षा करायला मागं पुढे तुम्ही पाहत नाही. आम्हाला माहिती आहे, अख्खा महाराष्ट्र ओळखतो तुम्हाला. तुम्हीच प्रश्न केलात ना की किती वर्षांपासून मला ओळखता, तर महाराष्ट्र तुम्हाला अनेक वर्षांपासून ओळखतो. आता तुमची कार्यपद्धती जी तुम्ही पुण्यात राबवली, महाराष्ट्रात राबवता, तीच महाराष्ट्रात तर या म्हणजेच बीड आलंच ना. आता त्या बीड मध्ये पण एक पालकमंत्री या नात्यानं राबवा. आणि एवढी भयानक परिस्थिती, अहो गेली 2 महिने माध्यमांमध्ये बीड शिवाय दुसरं काहीच येऊ नये एवढे कारनामे बाहेर यायचे या वाल्मिक कराड कंपनीचे. आणि आता तुम्ही ऍक्शन घ्या. ऍक्शन घेतल्याशिवाय होणार नाही. आता कृतीची आवश्यकता आहे आणि ही कृती जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत हे पुढे जाणारच नाहीये. कृती होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जितक्या लवकर ऍक्शन घ्याल ना, तितक्या लवकर तो बीड सुधरवायला लागेल. SIT ला, CID ला सूचना द्या. तो कृष्णा आंधळे कुठं आहे त्याला काढा खडून, त्याला काढा बाहेर. कुठल्या बिळात लपलाय शोधून काढा, आणा त्याला समोर, घ्या त्याला आत. ही सगळी जी गुन्हेगारी आहे ना, ही गुन्हेगारी जी फोपावत चाललेली आहे ना, हे 100% राजकीय पाठबळ असल्याशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे या राजकीय पाठबळ जे काही त्यांना मिळतंय ना, जी काही सलाईन त्यांना मिळते ना, ती पहिल्यांदा त्याचा पुरवठा बंद करा. आणि मला खात्री आहे बीडची जनता तुमच्याकडे न्यायाची अपेक्षा आहे, न्यायाची अपेक्षा करते. सगळ्यांना आनंद झालाय तुम्ही बीडचे पालकमंत्री झालात म्हणून. आता तुम्हीच योग्य आहात हे सिद्ध करण्याची वेळ आहे. आता येऊयात तुमच्याच पक्षाचे जे मंत्री आहेत म्हणजे सरकारमधले, त्यांच्यावर काय आरोप झाले आता त्याकडे पण पाहूयात दादा आपण. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या काळात जे काही झाले त्याची 3 प्रकरणं पुढे आलीत. पहिलं, पीक विमा, जो सुरेश धस यांनी विधिमंडळ अधिवेशनात खुलेआम मांडला होता. 1 रुपयात पीक विमा म्हणून तुम्ही जी काही योजना आणली, त्यात काय झालं? अहो कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालाय. बोगस लाभार्थी पुढे करून जो मूळचा लाभार्थी शेतकरी आहे ना, त्याच्या वाट्याला काही आलं नाही आणि बोगस शेतकऱ्यांनी हवा तेवढा काय विमा भरून हवा तेवढा आता उचलायची पण वेळ आली. इतकी परिस्थिती वाईट झाली. या तालुक्यात, ज्या तालुक्यात ज्याचा विमा उतरवायचा त्याचं नावच त्याचं नाही, त्या शेतकऱ्याचं, आणि दुसऱ्याच तालुक्यातलं नाव त्याचं त्यात. अशा याद्या आहेत. लोकांनी बाहेर याद्या काढून माध्यमांपर्यंत दाखवायला पण सुरुवात केलेली आहे. अहो कुठल्या जमिनी सोडल्या नाहीत, शासकीय जमिनी सोडल्या नाही, गायरान जमिनी सोडल्या नाही, देवस्थानच्या जमिनी सोडल्या नाहीत. सगळ्यांच्या जमिनीवर विमे उतरवलेत. ती विमा कंपनी कुणी आणली, त्या काळात कृषी मंत्री कोण होते, काय गोंधळ केला ह्यांनी, हे पैसे कुठे गेले, हे सगळं खणून काढा. विचारच करू नका दुसरा कुठला आता, की ही जी प्रकरण आहेत ना, ही जी बाहेर येत आहेत, ही कशी मिटतील, हे कसं आपल्याला स्टॉप करता येईल, कसं थांबवता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. जोपर्यंत हे घडत नाही ना दादा, तोपर्यंत काहीच होणार नाही.
अहो गरीब गरीब पोट, अहो ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचंच नाव पीक विम्यात नाही आणि भलता शेतकरी लाभ घेऊन चाललाय. ही फुकट खाऊ टोळी जी आहे ना, फुकट खाऊ टोळी, इकडं गुन्हेगारांची टोळी आणि इकडं बोगस शेतकऱ्यांची टोळी. बोगस शेतकऱ्याच्या नावावर कलंक असलेली आहे, जे दुसऱ्याच्या पीक विम्यावर लादतायत आणि आपला घर भरून घेतायत. या असल्यांना खरं म्हणजे आता तुम्ही शोधून काढलं पाहिजे. ते याद्या काढा, कोण आहे ते बघा सगळे. कुणी किती विमा उचललाय का, ही विमा कंपनी काय करत होती, तिला कोणी आणलं, याच्यात धनंजय मुंडेंचा रोल काय आहे, कृषी मंत्री असताना घडलेला आहे, काय घडलं नेमकं, काढा ना खणून. हे जोपर्यंत निघत नाही ना बाहेर तोपर्यंत काही समजायचं नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याच्यात स्वतः लक्ष घालावं. गृहमंत्री आहेत त्यांनी लक्ष घालावं या प्रकरणात. अरे बाबा काय गोंधळ घालून ठेवलाय. ज्याला लाभ मिळायला पाहिजे त्याला लाभच नाही आणि नको तोच खाऊन गेला. हो जमिनी तरी कुठल्या, शासकीय, गायरान, देवस्थानच्या मिळेल ती जमिनीवर. किती हेक्टर जमिनी असतील, असं कुठं कुठं करून ठेवले महाराष्ट्रात कुणाच ठाऊक. हा एवढा जर सगळा विषय असेल तर याकडे जातीनं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणखी दुसरा मुद्दा, तो तर त्याच्याही पेक्षा भयानक, हार्वेस्टर. जे काय हार्वेस्टर यंत्र आपण म्हणतो, ऊस तोडणी यंत्र, अहो शेतकऱ्यांना लुबाडलं अक्षरशः. काढले त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. शेतकरी तक्रारी घेऊन दारोदार फिरतायत पोलीस स्टेशनला. तुमच्याकडे त्यातले काही आले होते म्हणे, आणि काही शेतकरी तर तुमच्याच तालुक्यातले म्हणजे बारामतीतले आहेत. काय त्यांची अवस्था झाली आहे. 141 शेतकरी आहेत असे. तो कोण, तो मेजर पालवे, सानप कोण आहेत ना, त्या दोघांनी अक्षरशः यांना फूस लावली. त्या वाल्मिक कराडशी बोलणं करून दिलं. त्या वाल्मिक कराडांनी सांगितलं कृषी मंत्री माझ्या जवळच्यात, काळजी करू नका, तुम्हाला अनुदान मिळवून देतो, 8-8 लाख रुपये घेऊन या सगळे, मग 36 लाख मिळतील तुम्हाला. कोणी व्याजाने आणले. आता जो हार्वेस्टर यंत्र जर खरेदी करण्याची तिची कुवत राखतो तर तो 8 लाख नाही का गोळा काढणार, 93-94 लाखाची मशीन असते ती. केले त्यांनी. कुणी पै पाहुण्यांकडून पैसे, कुणी सोनं गहाण ठेवलं, कुणी सोनं मोडलं, कुणी जमिनी विकल्या, घेतलं. चला जेणेकरून हार्वेस्टिंग यंत्र तरी मिळतंय पुढे भविष्यात. विश्वास ठेवला ना. 141 गुणिले 8 हिशोब जर केला ना दादा, तर 11,28,00,000 होतात. धाराशिव, बीड, जालना, लातूर, पुणा, सांगली, कोल्हापूर, किती जिल्ह्यातले शेतकरी आहेत. कुणी पनवेलीमध्ये जाऊन पैसे दिले, कुणी शासकीय निवासस्थानी जाऊन पैसे दिले, कुणी परळीला जाऊन दिले. आणि एक तर व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यात धनंजय मुंडे शेतकरी सगळे चर्चा करत दिसतात, वाल्मिक कराड तिथं सोफ्यावर बसलेला दिसतोय. आणि नंतर असा व्हिडिओ व्हायरल झाला की तिथे अक्षरशः पोत्यानी पैसे आलेत आणि पैसे मोजण्याचं काम चालू आहे. काय झालं या पैशांचं, कुठे गेले पैसे, कुणी लुबाडले, कुणापर्यंत पोहोचले, अनुदान मिळालं नाही शेतकऱ्यांना, मग काय झालं मध्ये, या सगळ्या गोष्टींचा हिशोब कधी लागायचा. प्रकरण घडलंय कधी, जेव्हा धनंजय मुंडे कृषी मंत्री होते त्या काळात. मग आता काय करणार. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. आणि ही प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र अशांतच राहणार ना दादा. या शेतकऱ्यांनी काय लोबाडलंय. आता शेतकऱ्यांच्या बाबतीतला तिसरा मुद्दा, पुन्हा कृषी मंत्री धनंजय मुंडे. काय मुद्दा आहे. स्प्रे पंप, बॅटरीवर चालणारे जे फवारणी पंप असतात, काय केलं. 2650 रुपयाला बाजार मूल्य, जो पंप बाजारात 2650 रुपयाला मिळतो, तोच 3425 रुपयाला शासनानं खरेदी केला. असे किती खरेदी केले. 3 लाखांहून जास्त. म्हणजे जिथं जे मंजूर झालेले पैसे होते शासनाला 80 म्हणजे 99 कोटी, त्याच्याऐवजी किती शासनाने पैसे भरले. 104 कोटी. त्यातनंच 3-3.25 लाख काय घेतले, पंप.
एक पंप किती रुपयाला होता? 2650. किती रुपयाला एक पंप खरेदी केला? 3425. म्हणजे किती रुपये एका पंपामागे एक्स्ट्रा भरले? 775. म्हणजे केवढे कोटी एक्स्ट्रा मोजले? 23 कोटी आणि समथिंग त्याच्यावर काहीतरी. कोणाचे पैसे होते? बर, हे एवढं सगळं कशासाठी केलं? काही गरज होती? कारण की मुळातच गेली 7 ते 8 वर्ष डीबीटी योजना सुरू होती. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट हस्तांतरण योजना. शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकले, त्यांनी कृषी साहित्य खरेदी करणे. पण धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले, डीबीटी योजना बंद केली आणि निर्णय काय घेतला? शासनच थेट कृषी साहित्य खरेदी करेल. न्यायालयात याचिका दाखल होता क्षणी न्यायालयाने याच्यात काहीतरी तथ्य म्हटलेलं आहे. आणि हे धोरण का बदललं गेलं? 2 आठवड्यात नोटीस मागितली आहे शासनाला. 2 आठवड्यामध्ये नोटीस मागितलेली आहे. 2 आठवड्यात उत्तर मागितलेलं आहे. का बदललं? कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं? डीबीटी का बंद केली? आणि 3425 या कॉस्टलाच पंप खरेदी करायचा हा बेस्ट ठरवला कुणी? कोणाचा नोट होता? आता त्या खात्याचे मंत्री कोण? कृषी मंत्री धनंजय मुंडे. आता त्यांच्या नोट शिवाय हे मंजूर झालं का? म्हणजे इथे पण 50-60 कोटींचा घोटाळा झालाच. हे सगळं का? कशासाठी? प्रत्येक वेळी शेतकऱ्यालाच का लुबाडलं जातं? ऊस तोडणी कामगार, त्यांचा प्रश्न अजून मार्गी लागला नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही. कांद्याचा भावाचा प्रश्न कायम. अहो, तो कांदा रडवतो कुणाला? जो पिकवतो त्यालाच. हे फार म्हणजे विचित्र प्रकार आहे सगळा. ज्याने पिकवायचा त्यालाच रडवतोय तो, भावच नाही. अहो, आता जे कृषी मंत्री, या सगळ्यांनी हा धडा घेतला पाहिजे. आपल्याला जी मंत्रीपदे मिळालीत ना, की मंत्रीपद अत्यंत महत्वाची आहेत. मिरवायला दिलेली नाहीत, घडवायला दिलेली आहेत. महाराष्ट्राला घडवायला आणि जनतेला न्याय द्यायला, जनतेला चांगल्या पद्धतीने जगता येईल यासाठी दिली आहेत. ते घडवणं राहिलं बाजूलाच, मिरवणंच जास्त आहे. आधी तुम्ही आमदार बनलात, नंतर तुम्हाला मंत्री बनायचंय, आता तुम्हाला पालकमंत्री. हे मध्येच काहीतरी वेगळीच टूम आलेली आहे. पालकमंत्री म्हणजे जणू काय आता मालक मंत्री झालाय. आमदार बनले खुश नाही, मंत्री बनले खुश नाही, पालकमंत्री बनले खुश, आणि जे बनले नाहीत ना खुश. पण एवढा सगळा अट्टहास काय पालकमंत्री पदासाठी होता का? मग एवढंच जर असेल तर ही जे काही खाती वगैरे आहेत ना, शालेय शिक्षण मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, कृषी मंत्री, रोजगार हमी योजना मंत्री, आरोग्य मंत्री, ही सगळी खाती बंदच करून टाका ना. नकोच ती. सरळ पालकमंत्री जाहीर करायचं. आमदार निवडून झाला पालकमंत्री, तू व्हा पालकमंत्री, तू पालकमंत्री, मग व्हा पालकमंत्री. अरे कशासाठी? जिल्हा नियोजन समिती, डीपीसी, तो निधी, तिथलं सगळं नियोजन, त्या जिल्ह्याची एक वैशिष्ट्याची जी भूमिका असते ती सांभाळून त्या जिल्ह्याला गतवैभव याच्या आधी जे मिळालं त्याहीपेक्षा जास्त कसं मिळवता येईल तो प्रयत्न करून देणं, जिल्ह्याचा विकास करणं, नियोजन आराखडा, अहो यासाठी असते ती. पण आज ते पद म्हणजे इतकी त्याची गरिमा की त्या पदाच्या म्हणजे पदावर आरूढ होण्यासाठी काय काय करतात. हे नाही मिळालं की रुसायचं, ते नाही मिळालं की रुसायचं. अरे तुमचे रुसवे फिगवे फुगवे काढण्यासाठी महाराष्ट्राने तुम्हाला निवडून दिलं का? तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं कशासाठी? तुम्ही आमच्या या तालुक्याचा काहीतरी विकास कराल म्हणून. रस्ते नीट करा, पाणी अहो नळ 24 तास, पाणी 1 तास. कधी बघावं तेव्हा ऑन केला पाणी नाही. रस्ते, अहो जावा डॉक्टरकडे तुम्ही. सगळ्यात जास्त दुखडे आज असतील तर कमरेची आहेत. कंबर दुखी, पाठ दुखी, मान दुखी. आमच्या पुण्यात तर काय म्हणजे कहरच आहे. मानेला पट्टा लावून फिरणारे तुम्हाला एक अर्ध्या 1 तासात 1-2 तरी दिसणार रस्त्यावर. का? अहो रस्तेच असे खणून ठेवलेत. रस्ता कुठं खड्ड्या कुठं हेच कळत नाही. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे? खड्ड्यांचं संमेलन भरलेलं असतं.
अहो काय परिस्थिती आणून ठेवली. मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी सुद्धा आम्हाला झगडावं लागतं. रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही. ग्रामीण भागात गेले की शेतकऱ्यांचं नेमकं मूळ दुखणं हेच. रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही. बॉम्बला काय शेती करायची त्यांनी. मग अशा परिस्थितीत तुम्हाला जी दिलेली पद आहेत ना, ती पद मिरवण्यासाठी नाहीत. नुसतं आपलं फ्लेक्सवर झळकलं की झालं नाही. अहो आमची प्रतिमा, आम्हाला जे काही छान मिळायला हवं, सुख समृद्धीने जनतेला सर्वसामान्यांना जगता यावं, प्रतिमा उजळावी सर्वसामान्याची महाराष्ट्रातल्या, त्यासाठी पद दिली तो. तर अजून राजकारणी खेळ संपलाच नाही तुमचा. आमदार झाल्यावर कितीतरी वेळानी शपथविधी झाले तुमचे, मग कितीतरी वेळानी खाते वाटप झालं, मग कितीतरी वेळानी पालकमंत्री पद वाटप झालं. आता त्यातही रुसवे फुगले तुमचे. एक कोण कुठे निघून जाते, एक कोण कुठे निघून जाते. अहो कधी महाराष्ट्राची गाडी सुसाट चालायची. कुठल्या कुठल्या गोष्टींवरनं झगडायचो सर्वसामान्यांनी. आता तर तुम्हाला अख्खा 5 वर्ष दिले की आता सत्ता महाराष्ट्राने 5 वर्ष मॅन्डेट फुल मेजॉरिटी. अहो जे जे मंत्रिपद मिळाले ते स्वीकारलत ना, त्या धन्यता माना आणि फिरा. कशा विकास होत नाही त्यासाठी प्रयत्न करा, हे महत्वाचं आहे. झालं आले 2-3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका की पुन्हा राजकारण सुरू. पुन्हा कुठेतरी विजलेली जातीचा दिवा आहे तो पेटवा आणि पुन्हा भडकवा. दुसरं काही नाहीच. पंपात पैसे खायचे, पीक विम्यात पैसे खायचे, मशीन मध्ये पैसे खायचे. अहो कशात, अहो म्हणजे काय ठेवलंच नाही तुम्ही, कुठं खायचं कुठं नाही. हाच म्हणजे आता म्हणजे त्यात बायफर्केशनच होऊ शकत. सर्वसामान्य माणसानी जगण्यासाठी त्याला काय लागतं त्याला 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. सुखासमाधानाची झोप त्याला लागावी यासाठी काय लागतं. 2 वेळचं व्यवस्थित खायला, हाताला कामधंदा असला पुष्कळ झालं त्याला. यासाठीच तर धडपड असते अगदी सर्वसामान्य माणसाची, नोकराची चाकराची. पण उगाच काहीतरी प्रलोभन दाखवून, हव्यास दाखवून, याला त्याला जवळ करून तू फक्त हे कर ते कर आणि मग बिनकामाची माणसं वाढली की टोळ्या बांधतात. टोळ्या बांधल्या की मग त्या गोळ्या घालतात सुटतात, सुसाट गोळ्या घालत सुटतात. राजकारण्यांनी आपल्या सत्तेसाठी टोळ्या बनवायच्या आणि टोळ्यांनी सर्वसामान्यांना गोळ्या घालायच्या अशी अवस्था आलेली आहे. पण या गोळ्या ज्याला घातल्या जातात ना, तिथं सर्वसामान्यांच्या पोटचे गोळे जातात. हा विचार कधी करणार तुम्ही. पालकमंत्री म्हणजे मॉनिटर आहे त्या वर्गाचा, त्या जिल्ह्याचा. दादा तुम्ही तर हेडमास्टर आहे. कसा बीड सरळ होत नाही. घ्या ना ताकद, दाखवा ना आपली. अख्खा महाराष्ट्र तुमच्या त्या स्वभावाला जाणून आहे. दादांनी एकदा काम हाती घेतलं तर ते तडीसच नेणार, जाणतो ना तुम्हाला. दादानी दिलेला शब्द म्हणजे शब्द. तुला खासदार करणार म्हणजे करणारच, करून दाखवलात ना. तुला कसा आमदार केला निवडून येतो म्हणून बघतोच, पाडणार म्हणजे पाडणारच, पाडून दाखवलात ना. आता महाराष्ट्र घडवणार म्हणजे घडवणारच, घडून दाखवणारच ना. आता बीडला सुधरवणार म्हणजे सुधरवणारच, सुधरवून दाखवणारच ना. अहो अपेक्षा हीच आहे. आणि हा एकट्या बीडचा प्रश्न नाही, फक्त आता पटलावर बीड आहे म्हणून अख्खा महाराष्ट्र पडलाय हो. सगळ्यांना स्वतःसारखं सरळ करायचं असेल ना प्रत्येक गुन्हेगाराला महाराष्ट्रातल्या, तर आता एकच करावं लागेल की प्रत्येकाने आता ना, झालं राजकारण सगळं बाजूला करा. आता झाल्या निवडणुका संपल्या, ते लागतील तेव्हा लागतील. नगरपंचायती, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, महानगरपालिका आहे की अख्खा महाराष्ट्र परत तुम्हाला डोक्यावर घ्यायला आणि उधळून द्यायला आणि मतं द्यायला. अहो कुठं जातोय सर्वसामान्य माणूस, जातोय कुठं. तुम्ही मतदान काय ती तारीख घोषित केली की आली मतं द्यायला तुम्हाला. असं झालंय का कधी. अख्ख्या महाराष्ट्राने तुम्हाला मतं दिली नाहीत कधी. सगळ्या घरात बसले कडी लावून आणि तिकडे वाट बघतायत बुथवर लोक. अरे येतात का नाही बाबा लोक कोणाच. नाही झालं असं. आम्हाला पण सुख समाधान हवंय, आम्हाला पण मूलभूत सुविधा पाहिजेत, आम्हाला पण चांगले रस्ते, पाणी, वीज सगळं पाहिजे व्यवस्थित. कुणी येतंय घरात घुसतंय, कुणी विनयभंग करतंय, अत्याचार करतंय, खून करतंय, दरोडा करतंय,
याला मारतय त्याला मारतय. अरे चाललंय काय? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा नुसती टॅगलाईन दिली म्हणजे झाली का? अच्छे दिन आएंगे, कधी यायचे? कंटाळलो अच्छे दिन येऊन, कधी येत आहेत बघून. आता एवढे सगळे तुम्ही एकत्र आलाय, आणा ना अच्छे दिन. पण हे आजचे दिन जसे श्रीमंतांसाठी आहेत ना, तसे दिन दुबळ्यांसाठी सुद्धा यायला पाहिजेत, गरिबांसाठी सुद्धा यायला पाहिजेत. विशिष्ट लोकांची घरं भरून होणार नाही ते. अहो एक साधा मुद्दा घेऊ आपण. अख्खं ताट भरलंय, एका वेळी किती घास खाऊ शकता तुम्ही? एकच ना, एकच घास खाऊ शकता ना एका वेळी. जेवढा तोंडात मावल तेवढा तरी घेतो का आपण? का तर चावण्यासाठी स्पेस आणि जागा लागते ना. अहो मग एवढं सगळं ताटात वाढून सुद्धा एका वेळी एकच घास घेता येतो, तर एवढा मोठा घास घ्यायची गरज काय आहे? इथं प्रॉपर्टी, तिथं प्रॉपर्टी, इथं जमिनी, तिथं शेती, इथं फार्म हाऊस, तिथं आणखी काहीतरी, इथं कंपन्या, तिथं उद्योग. अरे कशासाठी? हा एवढा उद्योग जर झाला ना, तर जनतेने, सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं, हा प्रश्न येतो. म्हणून पहिल्यांदा दादा हे करा, नुसतं बीड नाही, अख्ख्या महाराष्ट्रातली सगळी गुन्हेगारी आहे ना, ही पहिले बाजूला करा. तुमची खासियत आहे. तुम्हाला नाही आवडत नाही या गोष्टी, फोडून काढा ही सगळी. या टोळ्या पहिले जागेवर आणा. ही टाळकी सुधरवा पहिले. ही जोपर्यंत बाहेर बोंबलत फिरतात ना, तोपर्यंत सर्वसामान्य माणसाला बाहेर व्यवस्थितरित्या सुरक्षित फिरता येत नाही. ही आत गेली तर सर्वसामान्य माणूस बाहेर व्यवस्थित फिरू शकतो. तो व्यवस्थित तेव्हाच फिरेल जेव्हा बाहेर ही टाळकी नसते. पण इथं पोलीस आणि चोरच संगनमत करतायत, पोलीस आणि गुन्हेगारच संगनमत करत असतील तर संपलंच की सगळं. जगायचं कसं सर्वसामान्य माणसाने? ज्याच्याकडे पैसे तो सुटतोय. काय त्या बीडचं वेगळंच. खोट्या केसेसचं पीक आलंय तिथं अक्षरशः. काढा ना शोधून सगळे, बोलवा ना त्या सगळ्या फिर्यादींना. त्या खोट्या केसेस दाखल झालेल्या त्या फिर्यादींना बोलवा आणि काढून घ्या ना उगवून खरं त्यांच्याकडनं, की काय खरं आहे बाबा, काय घडलंय, ही केस कशी काय दाखल झाली, तू कशी काय केस दाखल केली, कुणावर दाखल केली, खरी आहे का खोटी आहे, कुणाच्या दबावापोटी केली, कुणाला अडकवण्यासाठी केली. हे कधी निघणार बाहेर? हे जोपर्यंत कळत नाही ना, जोपर्यंत हे बाहेर येत नाही, तोपर्यंत हे घडणार नाही. जमावबंदी आदेश होता आणि अजूनही लागू आहे 28 तारखेपर्यंत. त्या वाल्मिक कराराचे सगळे समर्थक रस्त्यावर आले. कोण टॉवरवर चढतंय, कोण स्वतःला पेटवून घेतंय, कोण ठिय्या आंदोलन करतंय, कोण आणखी काय करतंय, कोण टायर पेटवतंय. किती जणांना आत घेतलं, किती जणांवर गुन्हे दाखल झाले, करार समर्थकांवर किती जणांवर गुन्हे दाखल झाले असतील तर जाहीर करा. जमावबंदी आदेश मोडला का नाही? मग कुणाच्या राजकीय वर रस्तापोटी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत? कसली दहशत आहे अजूनही? अशी काय दहशत आहे? खंडणी, चोरी, दरोडे, अत्याचार, अपहरण. अरे पिक्चर मध्ये बघणं बरं वाटतं. बिहार मधल्या सगळ्या या घटनांवर पिक्चर निघाला, आपण बघितलाय. उत्तर प्रदेश मध्ये घडलेल्या घटनांवर पिक्चर निघाले, बघितले. भविष्यात महाराष्ट्रातल्या घटनावर पिक्चर काढायचं का आता? अहो एकाच दुसरा पिक्चर असा महाराष्ट्रातल्या घडलेल्या घटनेवर आला ना, तर काळीच तुटतं आपलं. अरे असं घडलं होतं आपल्या महाराष्ट्रात, अशा ठिकाणी घडलं होतं. वाईट वाटतं आपल्याला, नको वाटतं ते बघताना. अरे आपल्या महाराष्ट्रात असं घडायला नको. असं आपण सहज बोलतो, चर्चा करतो आपण. दुसऱ्यांची मजा घेऊन बघतो आपण. गँग्स ऑफ वासेपूर, वा वा, काय काय. जामताडा बघा, आठवा. गंगाजल, काय काय पिक्चर आहे. अपहरण,
पण ते दुसऱ्या राज्यात घडले ना त्या घटना, आणि मग त्याच्यावरनं आपण क्लिअर केलं यांच्याकडे असंच घडतंय. आपल्या महाराष्ट्राबद्दल सुद्धा या लोकांनी असंच बोलायचं का आता? अहो, आपण आपल्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे, त्याची पार्श्वभूमी वेगळी आहे. इलेक्शन्स असतात त्या काळात एकमेकांना तेवढ्यापुरती टीका करण्याचं एक अभय मिळतं आपल्याला, याच्या पलीकडे काहीच नसतं. झालं इलेक्शन संपलं की संपलं, पुन्हा गळ्यात गळे घालून पुन्हा एकत्र कामाला. जो तो वेगवेगळ्या पक्षाचा असतो, वेगवेगळ्या पक्षात नांदत असतो, वेगवेगळ्या पक्षाचा कार्यकर्ता असतो. इलेक्शन होईपर्यंत ते सगळं चालू असतं. इलेक्शन झाल्यावर पुन्हा एकमेकांच्या ताटात जेवतात. पण इथं तर 24 तास इलेक्शनच लागलंय जणू. त्या लोकसभेच्या पासून आतापर्यंत इलेक्शन संपलंच नाही असं वाटतंय. असं वाटतंय उद्या आहेच इलेक्शन. अरे काय कायम चूल पेटतीच ठेवायची काय? म्हणजे या सगळ्या सोशल अँटी सोशल एलिमेंटच्या सगळ्या त्या पोळ्या त्यांना भाजायला संधी मिळेल. मग कुणी जातीची लाकडं घालतं त्यात, कुणी आणखी स्वार्थाची लाकडं घालतं, कुणी आणखी भलतीच लाकडं घालतं, काही करतं कुणी. आणि मग त्यातनं धूर निघतो, जो जाळ लागतो ना त्याचा त्रास सर्वसामान्यांना होतो. शेकोटीचं माहिती आहे ना, शेकोटीचं आपल्याला उदाहरण माहिती आहे. आपण शेकोटी समोर जेव्हा, आता बघा थंडीचे सगळे दिवस आहेत, शेकोटी समोर जेव्हा आपण बसतो ना तेव्हा जोपर्यंत ती धग लागते ना तोपर्यंत सहन करतो आपण. ज्यावेळी असं वाटतंय की बास आता ह्याच्या पलीकडे सहन होत नाही, तेव्हा त्याच शेकोटीपासून उठून बाजूला जातो आपण. म्हणजे थंडी दूर करण्यासाठी ज्या शेकोटीवर समोर जाऊन आपण गरम होतो ना त्याच शेकोटीपासून दूर जातो आपण परत थोडस थंड करण्यासाठी स्वतःला. आणि मला ह्याच्यातनं हेच सांगायचंय, अति झळ लागली ना तर पोळल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राला आता जी काही झळ लागली आहे ना ती तेवढ्यापुरतीच मर्यादित असावी. ही अति लागली ना तर हाती काय लागणार नाही. हे बीडचं सगळं जे काही घडलंय ना, आता घडतंय, आणि बीडमध्ये जे काही चाललंय ना हे सगळं आता पूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे. ही सगळी गुन्हेगारी जंत्री आहे ना, ही सगळी बघा एक एक किस्से बाहेर येत आहेत. जनाक्रोश मोर्चे निघतायत. स्वतः धनंजय देशमुख यांनी सांगितलं हा जातीवादाचा विषय नाही, जातीपादाचा विषय नाही. माझा भाऊ जो गेला तिथे वाचवायला त्याला किंवा त्याच्या मदतीला धावून आला, जात बघून नाही गेला, माणूस बघून गेला, माझ्या गावचा गावकरी म्हणून बघून गेला. कसल्या जातीपातीच्या गप्पा मारतो आपण. आणि हल्ली तर काय म्हणजे कमेंट बहाद्दर झालेत सगळे. लगेच म्हणजे माध्यमांनी एखादी गोष्ट धरून त्या गोष्टीवर बोलायला सुरुवात केली की लगेच दोन टोक उभी राहतात. मी या जातीचा, तू त्या जातीचा, तू फक्त कमेंट कर की मी लगेच दुसरी कमेंट करतो. सुरुवात, मूळ विषय राहतो बाजूलाच. यांचाच वॉर सुरू होतं, कमेंट वॉर. एक नवीन आलंय आता, कमेंट वॉर. बरेच वॉर आपण पाहिले, कमेंट वॉर. काय मिळतं असं एकमेकांना शिवीगाळ करून, एकमेकांच्या विरोधात बोलून कशालाही पेटवा पेटवी पाहिजे. म्हणजे जाईल तिथं भडस काढायची का? कशासाठी हे सगळं? अहो आपण तुम्ही आम्ही सगळे भांडतोय ते कशासाठी? सर्वसामान्य माणसाला महाराष्ट्रात व्यवस्थित नीट उत्तम जगता यावं, त्याला जगताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, समाजकंटकांपासून त्याचं संरक्षण व्हावं, मूलभूत सुविधा त्याला मिळाव्यात, एवढीच अपेक्षा आहे ना. याच्यात जातपात आली कुठून? याच्यात राजकारण आलं कुठून? कोण कुणाला वाचवतंय आणि कोण कुणाला वाचवत नाहीये याची उत्तर काळात मिळतील ना. प्रश्न हा उरतो की तुम्ही आम्ही किती दिवस सहन करायचं आणि किती दिवस ऐकायचं. का फक्त मज्जाच पाहिजे आपण फक्त कसं झालंय माहितीये का, प्रत्येक वेळी परीक्षक बनलोय आपण, फक्त प्रेक्षक, कृतीत नाही आपण.
सर्कशीला जायचं प्रेक्षक म्हणून बसायचं, पिक्चरला जायचं प्रेक्षक म्हणून बसायचं. आपण कधी प्रत्यक्षात कृती करणार या गोष्टीची? एक सर्वसामान्यांचा आवाज असतो ना. जन आक्रोश मोर्चे निघतायत ते सहज आपलं उगाच आपलं काहीतरी जमायचं म्हणून जमलेलं नाहीये बाबा. ज्याच्या घरावर जे गुजरले त्यालाच माहिती अवस्था काय आमची. आमच्या घरातली काय परिस्थिती आहे ना हे तोच सांगू शकतो जो ते दुःख सहन करतोय आणि त्याला ते दुःख पचवण्याची ताकद मिळण्यासाठी तुम्ही आम्ही झगडत असतो. अहो या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी जसं आपण पोलिसांकडून अपेक्षा करतो तशी मंत्र्यांकडून का करू नये? का करू? कशाला लागे बांधे पाहिजेत राजकीय आणि गुन्हेगारांचे? गुन्हेगार तो गुन्हेगार, चूक केली की त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. मग तो माझ्या जवळचा, माझ्या लांबचा, माझ्या घरचा, माझ्या नातेवाईक, माझा इकडचा, माझ्या माहेरचा, माझ्या सासरचा, कशाला पाहिजे ही भानगडी? गुन्हेगार आहे, संपला विषय. दोषी असेल शिक्षा. आहेत ना आपली न्यायालय, कोर्ट सक्षम आहेत ना. पण कोर्टापर्यंत ती गोष्ट जावी लागते, जाते याचा अर्थ आधी गुन्हे घडले ना. मग ते गुन्हे घडू नयेत यासाठी प्रबोधन नको का? यासाठी मंत्र्यांनी या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात कसं सौहार्द राहील यासाठी प्रयत्न करायला नको का? हे मंत्र्यांची जबाबदारी नाही का? हे मंत्र्यांचं काम नाही का? सामाजिक कार्यकर्ते आपल्या जेवढी ताकद लावता येईल तेवढे प्रयत्न करतात, समाजसेवक प्रयत्न करतात, सर्वसामान्य माणसं प्रयत्न करतात. मग ही जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि प्रत्येकाने ते करायला हवं. पण या सगळ्या गोष्टी दूर राहतात आणि आपण मात्र आपल्याला जे अपेक्षित आहे तेवढंच फक्त पाहतो, पण तिथेच आपण फसतो. माणसाला जे अपेक्षित आहे ते म्हणजे सुख, शांती आणि समाधान. या तीन गोष्टी घरातही मिळाल्या पाहिजेत, तशा बाहेरही मिळाल्या पाहिजेत. अहो आपण सगळेजण गुण्या गोविंदानं नांदतो ना इथे. महाराष्ट्राकडे बघताना एक उज्ज्वल भूमी, संतांची भूमी, सुसंस्कृत भूमी असं पाहिलं जातं तिच्याकडे पाहतात. अशा महाराष्ट्रात आल्यानंतर कुणी ते बीड कुठे अशी चर्चा केलं ना तर लाज आपल्याला वाटेल. या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा तेव्हाच थांबतील जेव्हा हे जे अँटी सोशल एलिमेंट्स जे आलेले आहेत, हे समाज कंटक, हे समाजाची वीण उसवणारे जे सगळे आलेले आहेत ना, यांना पहिल्यांदा पकडलं पाहिजे. आपल्या राजकीय स्वार्थापोटी, आपल्या आणखी कोणत्या तरी भलत्याच स्वार्थापोटी एकमेकांमध्ये भांडणं लावून देणाऱ्यांना पहिल्यांदा आत घेतलं पाहिजे. आणि हे शोधण्याचं काम सरकारचं आहे. त्याला सगळी सर्वसामान्य जनता मदत तेव्हा करते. बघा काय माहिती बाहेर आलेली आहे. केज मांजूर सुंबा या राष्ट्रीय महामार्गावरील नांदूर फाटा इथं तिरंगा नावाचा धाबा आहे. त्या धाब्यावर आदल्या दिवशी सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीनं कट रचला संतोष देशमुख यांना मारण्याचा, त्यांच्या हत्येचा. आणि ऑर्डर काय दिली होती? जेवायला गावरान चिकन. तुम्ही काय खाताय काय नाही याच्याशी आम्हाला काही घेणार नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी अख्खा माणूस खाल्लात, तुम्ही अख्खा माणूस संपवलात, जिवंत माणूस संपवलात तुम्ही. हे वाईट आहे. हत्या ती हत्याच. माणसाला मारण्याचा अधिकार दिला कुणी? जन्मदात्या आईलाच माहिती जन्म देताना तिला किती काळा सोसाव्या लागतात त्या. आणि अशा जन्म झाल्यानंतर जिवंत असलेल्या माणसाला आपण पुन्हा मरणासन्न अवस्थेत मारून फेकून देतो. ही कुठली म्हणजे याला काय म्हणायचं काय? कुठली रीत आहे? आणि असे जर खून पचवत गेले नाही तर यापुढे काय करतील? मी एकट्या बीड जिल्ह्याबद्दल बोलतच नाही. दादांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेतले ना, शुभेच्छा, अभिनंदन. पण आता दादा तुमची खमकेगिरी तिथं दाखवाच.
तिथे तुमची ताकद दाखवाच. या गुन्हेगारांना सरळ कराच तुम्ही. दहशतीखाली असे बरेच जिल्हे आहेत. पुण्यात पण काही कमी घडत नाहीये, बरंच काय काय घडतं. परवाच मोक्कातनं एक आरोपी सुटला तर लगेच त्याला काय बाबा बाबा बाबा, त्याला घ्यायला गाव गुंड सगळे हजर. आणि काय काढली रॅली, बाप बाहर आ गया, बाप बाहर आ गया. काय झालं, 24 तासात परत रिटर्न रॅली. पोलिसांनी परत रॅली काढली त्याची धिंड. बाप फिर से अंदर आ गया, बाप फिर से अंदर आ गया. अहो ह्या गुंडांना, या टोळ्यांना रस्त्यावर आणून जोपर्यंत फिरवत नाही ना आपण, तोपर्यंत ही गुन्हेगारी थांबणार नाही. यांना यांच्या चुकीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि शिक्षा करणारे, अहो कायदे बनवणारे तुम्ही आहात ना, मग जो कायदा बनवला त्याच्यानुसार शिक्षाही व्हायला पाहिजे ना यांना. यासाठी प्रयत्न करा. केवळ बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, पण आता बीड टिपेला आहे म्हणून बोलावं लागतं. जो तो प्रत्येक जण फक्त आपल्या जातीच्या वळसणीला धरून आहे. अहो जन्माला आल्यानंतर मला फक्त एक प्रश्नच पडतो, जन्माला आल्यानंतर काय आपल्या काय म्हणजे पोटावर शिक्का मारला होता का? हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, असं काही असं म्हणजे कुठं दिसलं का? अहो जन्माला आलेल्या त्या पोराला, त्या बाळाला माहितही नसतं की मी कोणाच्या घरात आलोय, कुठलं आडनाव आहे, कुठल्या जातीच्या घरात आलोय, कुठल्या धर्मात आलोय, काही माहित नसतं त्याला. त्याला एकच कळतं, थोड्या वेळाने भूक लागते आणि क्या रडायला सुरुवात करतो. तो मला पहिली भूक लागली, बाकी मला माहित नाही. म्हणजे माणूस जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा तो मी जगेन कसा हा पहिला विचार करतो. आणि जगण्यासाठी त्याला लागतात 2 घास खाणं. ते त्याला पहिल्यांदा कळतं की मला पोट आहे. जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा त्याला कळतं मला पोट आहे. बस त्याच पोटावर कुठेही जात लिहिलेली नाही, कुठेही धर्म लिहिलेला नाही. मग काय सुरू होतं? मग माणूस की तिथंच जन्माला येते. आई दूध पाजते. सगळेच जण काळजी घ्यायला लागतात त्याची. पण त्यांनी शी करो, शू करो, काही करो, तो जागतोय तर काय औषध पाणी सगळं, अख्खं घर कामाला लागतं त्या छोट्या बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. लागतं ना? त्यावेळी केवळ त्याच्या घरातलेच नाही त्याच्यासाठी धावपळ करत, आजूबाजूचे सगळे. मग तो कुठल्या जातीचा आहे ते बघतच नाहीत. आणि त्यालाही माहित नसतं कोणी मला मदत केली, कोण आलंय, कुणी मला दुधाची बाटली आणून दिली, कुणी मला काय काय खायला आणून दिलं, कुणी माझी पाळुती बदलली, काही माहित नसतं त्याला. कुठे गेली इथं जातपात? इथं जातपात होती. एक चिमुकला जन्माला आलाय, त्याला जगवायचं आहे. बस जगवायचं आहे त्याला. बघता बघता मोठं होतं ते. आणि नंतर त्याला सांगितलं जातं आईकडून, वडिलांकडून, त्या काकांनी तुला फिरवलं होतं, त्या काकांनी तुला कडेवर घेतला होता, त्या काकांनी तुला सांभाळला. तो विचारतो का काका तुमची जात कुठली आहे म्हणून? विचारतो? काकाने विचारलं होतं का? जेव्हा त्यांनी तुला कडेवर घेतलं होतं आणि तू नको ते उद्योग केले होते, तेव्हा त्यांनी विचारलं होतं का तुझी जात कुठली म्हणून? कसं काय म्हणतो आपण, कसली जात? अहो शिरखुर्मा खाताना, शिरखुर्मा आपण खातो ना, आणि दिवाळीला आपले सगळे फराळ, तेव्हा शिरखुर्मा खाताना कितीतरी हिंदू मुस्लिम बांधवांच्या घरात जाऊन शिरखुर्मा खातात रमजान ईदच्या वेळी. आणि कितीतरी मुस्लिम बांधव त्यांचे मित्र जे हिंदू असतील त्यांच्या घरात जाऊन पुरणपोळ्यांवर ताव मारतात. ही आपली संस्कृती आहे. ही आपली हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई, बौद्ध सगळे एक आहोत आपण. ही आपली संस्कृती आहे. आपण सांगतो शिरखुर्म्याची एक वाटी जपून ठेवा, मी येणार आहे. त्याच ते सांगतात 2 पोळ्या जपून ठेवा, मी येणार आहे खायला. अहो ही ताकद आहे आपली. या ताकदीवर आम्ही जगत आलोय. जात कागदावर आहे हो फक्त.
कागदावर आहे फक्त ती, कपाळाला लावून फिरू नका. कागदावरची जात कपाळाला चिकटली ना की तो फक्त त्या जातीपुरता उरतो, त्याचा काही फायदा नाही. आणि अशी जी माणसं असतात ना त्यांचाच फायदा हे समाजकंटक घेतात, त्यांना एकत्र करतात आणि त्यांचं इप्सित साध्य करण्यासाठी वाटेल ते करतात. आणि तेच समाजात घडतं आणि तेच घडायला नको. यासाठी सगळ्यांनी सावध असलं पाहिजे. मग सर्वसामान्य जनता असतील, राजकारणी असतील, सगळे समाजातला प्रत्येक घटक असेल. आता कुणाचाही खून झाला, हत्या झाली की तुम्ही काय जात बघणार आहे का? पहिले रस्त्यावर कोण तिथं विवळत पडलाय, अपघात झाल्यावर त्याला पहिले विचारणार का बाबा तुझी जात कुठली? मग पाणी पाजणार का त्याला? बघतो का आपण तेव्हा? अहो रस्त्यावर एखादा विवळत पडला ना, झपाझप नुसती गर्दी होते तिथं, एक इकडे गाडी लावतो, एक तिकडे गाडी लावतो, इकडे गाडी. पहिले बघू देत त्याला काय झालं आहे का बाबा, तो बघ त्याला पाणी दे, त्याला काहीतरी दे, त्याला साईडला घ्या रस्त्यावर. बघतो का आपण? जात विचारतो का तेव्हा? काय करतो आपण? लईतले जास्तीत जास्त तुमच्या घरचा कोण आहे का नंबर द्या, लगेच फोन करून माणसाला बोलून तोपर्यंत हॉस्पिटल अँब्युलन्स बोलून आपण पोचवतो त्याला. जात विचारतो आपण? कसली जात? हो काय विचारतो आपण? तो तर शुद्धीत पण नसतो तेव्हा. शुद्धीत असला तर ठीक, फक्त एवढंच विचारतो बाबा नाव गाव काय पत्ता काय, म्हणजे तुला व्यवस्थित घरी सोडता येईल. नाही जमत तो हॉस्पिटलमध्ये, तो घरची हॉस्पिटलमध्ये. ही ताकद आहे माणुसकीची. माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म, दुसरं काही नसतं इथं. अहो कितीतरी माणसं आहेत खांद्यावर जाताना ना, कुणी खांदा दिलाय माहितही नाही. माहितीये का? माहित असतं का? नाही. पण का? जिवंतपणे आयुष्यात त्यांनी माणसं जोडलेली असतात. ती जात धर्माची माणसं बघून नाही, ती बघून मैत्री केलेली नसते त्यांनी. मैत्री त्याच्याही पलीकडे असते. अमुक तमुक ह्या जातीचा त्या पातीचा म्हणून माणूस नाही पुढे येतो. आपण का कशासाठी? अहो आपण 2025 मध्ये आहोत आता, आणि काय चाललंय आपलं? ही जात ती जात, याच्याकडनं हे घडतंय, त्याच्याकडनं ते घडतंय. सोशल मीडिया, माझी तरुणांना विनंती आहे, अहो कमेंट्स करायच्यात ना तर एकमेकांना असं कुठेतरी हलक्यात काढण्यासाठी कमेंट करू नका. एकमेकांना टार्गेट करून कमेंट करू नका. मी या जातीचा आणि त्या जातीचा, काय उपयोग नाही त्याचा. काय मिळतं आपल्याला याच्यातून? उलट सगळे एकत्र येऊन, एकसंध होऊन, सगळे समाज एकत्र बनून कसं महाराष्ट्राला उज्ज्वल सुफलाम सुफलाम करता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कुठलंही प्रसार माध्यम, सोशल मीडिया ओपन करा, कुठलंही चॅनल ओपन करा, झालं आमचं आपलं सुरूच. जरा कोण तिथं बातमी द्यायला लागलं, जरा कोण की त्या काढलीच त्याची जात पात, तू कुठला मी कुठला, सगळं लगेच स्टार्ट. वाटच बघतो आपण. काय मिळालं याच्यातनं? कसला अभिमान? अहो मी माणूस आहे याचा अभिमान मला असला पाहिजे. मी माणूस आहे आणि माझ्याकडे माणुसकी आहे याचा स्वाभिमान असायला पाहिजे. अमुक तमुक जातीचा याचा अभिमान बाळगून काय होत नाही, काय मिळत नाही. समाजाच्या पलीकडं या जगात समाजासाठी जे काम करतात ना त्यांच्यासाठी आपण त्यांचं कधी विचार करणार? आपण हयात घालवली ज्यांनी आपल्यासाठी, आपण एकत्र राहावे म्हणून सगळ्यांनी. आजच्या तरुण पिढीची माती भडकवू नका, विनंती आहे माझी. या सगळ्या अँटी सोशल एलिमेंट्सना, या समाजकंटकांना, या समाजातल्या नको त्या अपप्रवृत्तींना, दुष्ट प्रवृत्तींना, दुष्ट घटकांना की तरुणांची माती भडकवू नका. आज तरुण शिकतायत, चांगलं शिकू द्यात, बघू द्यात, खेळू द्यात, बागडू द्यात, त्यांना एकत्र येऊ द्यात, फिरू द्यात, काहीतरी बनू द्यात. त्यांना त्यांच्या हातात बेड्या लागतील ना अशा प्रवास मार्गात त्यांना पाठवू नका. कायम काही टाळकी सोबत ठेवायची, 2 हाडकन फळक पाणी आणि दारू आणि पाजा.
आणि काढा इलेक्शनला बाहेर सगळी, करा उद्योग. का की निवडून आल्यानंतर परत मिरवणुकीत नाचायला हीच. आणि मग आता निवडून आणल्यामुळं जिथं जिथं हे उद्योग करतील तिथं त्यांना आतून बाहेर काढायला हेच. अरे कसल्या पद्धतीचं ही वळण आहे, कसलं राजकारण आहे. अशा निवडणुका जिंकतात का? काय सांगितलं चेतन आव्हाडांनी, 201 बूथवर 201 बूथवर हे सगळे नको ते प्रकार घडले बीडमध्ये. मग हे फक्त एवढीच माहिती बाहेर आली, बाकीचं तर काय करायचं मग. अहो ज्यांना मतांचा अधिकार आहे, ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, येऊ देत ना राजासारखं, त्याला राजाच्या थाटात मतदान करायला येतो. तो राजा आहे. मतदार राजा म्हणता ना तुम्ही, मत दिलं की भिकारी होतो तो. अशी परिस्थिती झाली आज. जोपर्यंत मत आहे त्याच्याकडे तोपर्यंत राजा, मत दिलं की भिकारी. संपलं, तुझ्याकडे जाता काही नाही उपयोग तुझा, मला 5 वर्षांतर बघू परत तू राजा. ही कसली पद्धत आहे. अहो सगळे समान, एक समान, गुण्या गोविंदानं नांदणं, यासाठी आलोय आपण इथं, यासाठी जगायचंय आपल्याला. कोणाला दुखलं कुपलं लागलं त्यासाठी एकमेकांसाठी धावणारे हो आपण. आठवा ना, अहो गल्लीत कुठं आपण राहतो, कुठं आसपास कॉलनी बिल्डिंग सोसायटीत जर कोणाला काही झालं रात्री अपरात्री ना, अख्खी बिल्डिंग अख्खी सोसायटीतली माणसं जातात हॉस्पिटलमध्ये. हे हू म्हणून गर्दी. काय ना आमच्या सोसायटीतलं ते आहे तो जवळच आहेत ना आमच्या. ही माणुसकी असते ना. रात्रभर जागतात आळीपाळीनं. 2 तास तू झोप, 2 तास मी जागतो, 2 तास तू झोप, 2 तास मी जागतो. कशासाठी? माणूस जगला पाहिजे. तिथं बघत नाही कुठल्या जातीचा आहे तो. का तर उद्या ही वेळ कुणावरही येऊ शकते. माझ्यावर वेळ येईल म्हणून मी त्याला मदत करायची, ही भानगड नसते. यात माणुसकी असते. आणि या माणुसकीचा धागा पकडून तुम्हाला आम्हाला पुढे जायचंय. म्हणून माझी सोशल मीडियावरच्या या सगळ्या आजच्या तरुणांना विनंती आहे, जातीपातीच्या कमेंट करत बसू नका. काही उपयोग नाही त्याचा, काही मिळणार नाही. आपण कसं एकत्र येऊ, ह्या सगळ्या नको त्या वाईट प्रवृत्तीच्या, दुष्ट प्रवृत्तीच्या घटकांना कसं बाहेर फेकून काढू, या समाजातून बाजूला करू आणि पूर्णपणे समाज सुंदर सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी आपण प्रयत्न करायला, यासाठी पुढे यायला पाहिजे, यासाठी झगडलं पाहिजे, यासाठी हिंमत दाखवली पाहिजे. आपण कुणाचा उदो करतोय हे जरी कळलं तरी खूप झालं. ज्याचा उदो करतोय आपण, तो खरंच त्या पात्रतेचा आहे का हे बघण्याची तर सद्सद विवेक बुद्धी प्रत्येक मनुष्याला निसर्गदत्त, निसर्गानं दिलेली, ती आजमावा ना कुठेतरी. आज त्या बीडच्या म्हणजे आपण बघितलं परळीमध्ये अक्षरशः बार उडत, हवेत बार, दिवाळीला टिकल्या फोडल्यासारख्या. ज्या पोरांच्या हातात आता बंदूक आहेत, त्या पोरांच्या हातात काय असलं पाहिजे त्या वयात. उद्या आपलीच पोरं बघणार आहेत, त्यांचं अनुकरण करणार आहेत, पुढची पिढी घडणार आहे. काय करायचं आपण? तेच अनुकरण इतर दुसऱ्या कोणी केलं की तोच व्हिडिओ व्हायरल होत असतो, तोच व्हिडिओ फिरत असतो. त्याचं अनुकरण दुसऱ्या जिल्ह्यात, त्याचं अनुकरण तिसऱ्या जिल्ह्यात चालू झालंय. समाज घडतो कधी? जेव्हा प्रत्येक समाजातली व्यक्ती स्वतःला सह इतरांसाठी, एकमेकांसाठी धावून येऊन स्वतः आणि इतरांना घडवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा समाजाचा एका कोणाला तरी एका व्यक्तीच्या माध्यमातून नाही घडत. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करा. म्हणून तर त्याचं नाव समाज. त्या समाजातला एक जर तुम्ही काना काढला तर ती समज उरते, आणि ती समज त्या समाजाकडे असते, म्हणून तर त्याला समाज म्हणतात. पण हे कधी समजणार आपल्याला? किती जण प्रयत्न करतायत आज की उत्तम समाज घडावा म्हणून. किती सामाजिक कार्यकर्ते, किती समाजसेवक, किती स्वयंसेवी संस्था स्वयंप्रेरणेनं, स्वखर्चानं काय काय प्रयत्न करतायत की समाजात उत्तम व्हावं सगळ्यांचं. पण अशी 2-4 टाळकी, अशी नको ती उद्योग करणारी अख्खं समाज मन बिघडवून टाकतात.
आणि मग मनभेदातून मतभेदातून पुन्हा मनभेद पुन्हा मतभेद आणि मग तो जातीभेदाकडे जातो. ही जातीभेदाची लढाई, ही जाती अंताची लढाई आपल्याला लढायची आणि एकत्र येऊन जगायचं, एकत्र येऊन पुढे यायचंय. आणि ही एकत्र येण्याची संधी आपल्याला आम्हाला सगळ्यांना चावून आलेली आहे. त्यामुळं काही झालं तरी आयुष्यात प्रत्येकानं एक लक्षात ठेवलं पाहिजे, ही जातपात बाजूला ठेवून एकत्र कसं जगता येईल, छानपैकी कसं राहता येईल, यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून माझी एकच इच्छा आहे जाताना, एवढंच फक्त मला म्हणायचं की कोणत्याही परिस्थितीत बीड सुधारवायचंय, एवढंच फक्त डोक्यात ठेवून आता अजितदादांनी या बीडकरांच्या तेवढ्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. जी काय तिथं गुंडगिरी, दडपशाही, दहशतपणा जो सगळा माजलाय ना, त्यांना ठेचून काढा, त्यांना आत टाका. त्यांचे सगळे पूर्वाश्रमीचे गुन्हे बघा, त्याच कुठं ते आहेत मोकाट फिरतात, त्यांना खणून काढा, त्यांना आत घाला. आणखी ही जंत्री फक्त एकट्या सुदर्शन गुन्हेची जंत्री फक्त एक निमित्त मात्र दाखवली. अशा कितीतरी गुन्हेगारांच्या जंत्र्या असतील, त्या ओपन करा. म्हणून माझं इतकंच म्हणणं होतं की गुन्ह्यांची पाहता जंत्री ऍक्शन घेणार पालकमंत्री. आता ह्या गुन्हे या शब्दाच्या इथं जितके गुन्हेगार आहेत त्या सगळ्यांचं खणून काढा आणि बीडला दहशतमुक्त, भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करा. एवढीच इच्छा बीडकरांची दादा तुमच्याकडून आहे आणि ती अपेक्षा तुम्ही पार कराल, ती अपेक्षा पूर्ण कराल, ही खात्री बीडकरांसह महाराष्ट्राला आहे, असंच म्हणतो. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.